जय महाराष्ट्र मंडळी. आज आम्ही सर्वजण आमच्या गावाला निघालो आहोत. पहिलं तर आम्ही बाबांच्या कंपनीत गेलो. त्यांचं एक काम होतं म्हणून तिथे थांबलो. कार्तिकी तर पहिली आंब्यांच्या झाडाकडेच गेली. कार्तिकी, काय विचार आहे, घ्यायचं का? कडक उन्हामध्ये आम्ही थंड प्यायला घेतलं. कार्तिकी बाबांकडे गाडी चालवायला गेली. मनामध्ये एवढाच विचार होता की हिने आम्हाला सुखरूप नेऊ दे. आमच्या गावाकडे रस्त्याचं काम सुरू आहे. आमचे आजोबा आम्हाला सांगत होते की काम कसं होणार आहे, काय होणार आहे. काहीच वेळामध्ये आम्ही आमच्या गावाकडे पोहोचलो. जिकडे बघन तिकडे आंब्याची झाडं होती. भरपूर आंबे दिसत होते. ही बघा गावाकडची मुलं. गावाकडची खरं तर मज्जाच वेगळी असते. पहिलं आम्ही माझ्या भावांच्या घरी गेलो. त्यांच्या मुलांना खेळवलं. नंतर आजीला भेटलो, तिचा आशीर्वाद घेतला आणि तिच्यासोबत खूप गप्पा मारल्या. सूर्य मावळायला आलता. जवळच माझ्या काकांच्या घराची पूजा होती. तिथे आम्ही गेलो, देवाच्या पाया पडलो, प्रसाद घेतला आणि तिथून निघालो. बाहेर मुलं मस्त गोट्या खेळत होती. गावाचं वातावरण अगदी मनप्रसन्न आणि शांत होतं. सर्वांना भेटून आम्ही रिटर्न घरी जायला निघालो. तुम्ही तुमच्या गावाकडे येत जात राहा, आनंदी राहा आणि खुश राहा. जय महाराष्ट्र.